दाताच्या दुखण्यामुळे 11 वर्षाच्या या मुलीची आई तिला डेंटिस्टकडे घेऊन गेली. दाढ किडली असेल किंवा साधारण काही दुखणे असेल असं आईला वाटले होते. मुलीवर उपचार करताना डॉक्टरांनी तिला एक्सरे काढायला सांगितला, पण हा एक्सरे बघून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मुलीच्या तोंडामध्ये तब्बल 81 दात आढळून आले. 11 वर्ष 18 महिन्याची ही मुलगी ब्राझीलच्या मिनास गॅरेजच्या राज्याच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ जुईज डी फोराच्या डेंटल हॉस्पिटलमध्ये आली होती. जबड्यामधील दुधाच्या दातांच्या मुळांचे तुकडे काढण्यासाठी मुलगी रुग्णालयात आली, पण डॉक्टरांनी तिच्या दातांकडे पाहून काहीतरी विचित्र वाटलं. त्यांनी एक्सरे काढला. हा एक्सरे पाहून डॉक्टरही स्तब्ध झाले. स्कॅनिंगमध्ये मुलीचे एकूण 81 दात असल्याचं स्पष्ट झालं. त्यातले बरेच दात जबड्याच्या हाडाच्याही आतमध्ये अडकले होते आणि त्यांचा आकारही सामान्य नव्हता. त्यातले 18 दुधाचे तर 32 स्थायी आणि 31 अतिरिक्त म्हणजे सुप्रान्युमेनरी होते. वैज्ञानिक भाषेत याला हायपरडेंटिया म्हणतात, ज्यात सामान्य संख्येपेक्षा जास्त दात येतात. बहुतेक वेळा किंवा 2 जास्तचे दात दिसून येतात, पण 30 पेक्षा जास्तचे दात असणं हे खूप दुर्लक्ष आहे. हे प्रकरण अमेरिकन जर्नल ऑफ ऑर्थोडॉन्टिक्स अँड डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्समध्ये 2011 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. यानंतर सोशल मीडियावर हे प्रकरण पुन्हा एकदा व्हायरल झालं. हायपरडेंटियामध्ये सामान्य दातांपेक्षा जास्त दात येतात. सामान्यतः लहान मुलांमध्ये मुलांचे 20 दात असतात, तर प्रौढांना 32 दात येतात. यापेक्षा जास्त दात आले तर त्याला सुपरन्युमेनरी दात म्हणतात. हे दात जबड्याच्या खाली किंवा वरच्या भागातही येऊ शकतात.